सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण गावातले हे दोघं जिगरबाज भाऊ। आज अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेत। डोंगराला नमवणाऱ्या मांझीप्रमाणे या दोघांनीही कोणाची मदत न घेता आपल्या 43 फूट विहिरीतील तब्बल 10 फुटांचा गाळ उपसलाय। दुष्काळाने शेती करपून गेलेली, पाण्याचा टिपूसही नाही, अशा वेळी हातावर हात धरून बसणं यांना मान्य नव्हतं। 43 फूट विहीर आहे आणि 10 फूट तर सर्वसाधारण गाळ असेल। एक 10 ते 12 टॉल्या आम्ही गाळ डोक्याने वर काढलेला आहे। सकाळी ते 7 वाजल्यावर चालू करायचं की 12:30 पासून आम्ही गाळ काढायचा। त्यानंतर घरी जायचं, घरी जाऊन जेवण करायचं, जेवण करून झोपायचं, 3ला पुन्हा उठायचं, चहा पाणी घ्यायचं आणि पुन्हा नंतर रानात यायचं। पुन्हा 4ला चालू करायची, 7 वाजेपर्यंत 7-7:30 पासून आम्ही दिवस मावळचं गाळ काढायचा। आमच्या सोबत एक चिमणी होती। चिमणी अशी होती तर आम्ही काम करताना आमच्या पुढे नाचणार, उगाच ती ची 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 करणार आणि आम्ही एक छोटंसं चिखलाचं घरटं असं तयार केलं आणि त्या नशिबाने तिला पाणी तेवढ्या घरट्यात पाणी होतं आणि ती पाणी तिथं प्यायची आणि आमच्या पुढे यायची आणि पुढे ची 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 करायची आणि पाठी आम्ही पुढे घेऊन गेलो की आमच्या मागणं आणखी पळायची, वर वर यायची। त्यामुळे आम्हाला इरंगुळा तयार झाला आणि आम्ही घरी जेव्हा गेलो की ती चिमणी तिथं एक कोट आहे, तिथं जाऊन बसायची। पुन्हा आम्ही आलं की आणि तिचा ते चिवचिवड झाला बघा चालू। असं करीत करीत त्या चिमणी आणि आम्ही दोघं हे आम्ही उद्योग किमान 25 दिवस हे उद्योग केला। आई वडील गेल्यानंतर मोठ्या हिमतीनं या भावांनी आपली शेती सांभाळली। तुझं माझं न करता एकत्र काम करत ती फुलवली, स्वतःची विहीर खणली आणि दुष्काळातही खचून न जाता त्यावर जिद्दीनं मात केली। या दोन्ही जिगरबाज भावांची जिगर पाहून दुष्काळही 2 पावलं मागे हटला। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।